मी प्राध्यापक हेमंत मंगळे हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज माझ्याकडे गेटमधून कोब्रा जातीचा नाग हा घरामध्ये प्रवेश करता झाला तेव्हा दोघा तिघांनी बघितले व त्यांनी आवाज दिला। तो पुढे जाऊ नये म्हणून माझ्याकडे असणारा कुत्रा हा त्याच्यावर भुंकत होता आणि त्यामुळे तो कंपाऊंड लगतच ज्या कुंड्या होत्या त्या कुंड्यांच्या मागे जाऊन लपला आणि त्याला पुढे जाता येऊ नये म्हणून कुत्रा सतत त्याच्यावर लक्ष ठेवून भुंकत होता। त्या दरम्यान बघ्यांनी सांगितलं की तो अतिशय विषारी अशा प्रकारचा कोब्रा आहे। तेव्हा मुन्नाभाऊ मालठाणे राहणार काठीपुरा यांच्याशी संपर्क साधला। ते मुऱ्हा येथे होते आणि त्यांनी सांगितलं की मी 10 मिनिटात पोहोचतो सर, त्याला कुठे हालचाल करू देऊ नका। तेव्हा आम्ही नगरातील सर्व मंडळी ही तो कुठे जाऊ नये किंवा जात असेल तर त्यावर लक्ष ठेवत होतो, परंतु तो कुंड्यांच्या मागे वेटोळी घालून बसला होता। त्या दरम्यानच 10-15 मिनिटातच मुन्नाभाऊ मालठाणे तिथे पोहोचले आणि त्यांनी बघितल्याबरोबर क्षणाचाही विलंब न करता कुंडी बाजूला सरकवून त्याला पकडून घेतले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न ते करायला लागले। हळूहळू तो शांत झाला तेव्हा त्यांनी एका भरणीची मागणी केली आणि हळूवारपणे त्या भरणीमध्ये त्याला भरायला सुरुवात केली। अतिशय कौशल्याने त्यांनी हे कार्य केलं। खरोखरच त्यांचं जे धैर्य आहे, अप्रतिम असं धैर्य या ठिकाणी बघायला मिळालं की एवढा विषारी साप असताना सुद्धा कुठलीही भीती न बाळगता त्यांनी अतिशय शिताफीने त्याला भरणीमध्ये जेरबंद केलं आणि भरणीचं झाकण लावून घेतलं। अशा प्रकारे अत्यंत विषारी असा जो नाग होता तो नाग त्यांनी भरणीमध्ये बंद केला आणि त्या भरणीला त्याला ऑक्सिजन मिळावा, तो जिवंत राहावा म्हणून काही छिद्र केलीत आणि अशा प्रकारे त्याला जरी पकडलं तरी त्याला जीवनदान दिलं। जर ते सर्पमित्र नसते तर कदाचित त्याला जमलेल्या लोकांनी मारून टाकलं असतं। अशा प्रकारे जीविताची हानी झाली असती, परंतु असं काहीही घडू नये म्हणून त्याला भरणीमध्ये बंद केल्यानंतर सुद्धा तो मरू नये याकरता त्यांनी भरणीला वेगवेगळ्या ठिकाणी छिद्र केलीत आणि त्याला व्यवस्थित सुखरूप भरणीत राहील असा प्रयत्न केला। ही रात्रीची वेळ होती, जवळपास 10 वाजले होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मी शहानूरच्या जंगलामध्ये जाऊन त्याला सोडून देईल। अशा प्रकारे अत्यंत निशुल्क अशा प्रकारची ही सेवा मुन्नाभाऊने आम्हाला दिली। खरोखरच मालठाणे कुटुंब याकरता प्रसिद्धच आहे आणि ते नेहमीच लोकांना अशा प्रकारच्या अत्यंत विषारी सापापासून संरक्षण करतात। जे काही भीतीचं वातावरण होतं ते भीतीचं वातावरण त्यामुळे निवळलं, कारण तो साप जर जिवंत तिथून निघून गेला असता तर एक प्रकारची भीती सर्वांच्या मनामध्ये राहिली असती। खरोखरच त्यांचे आभार मानाव तेवढे कमीच। धन्यवाद।